राम 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 राम. मलाच भीती वाटते आणि मलाच ह्याने जेवण द्यायला सांगितलं आणि ह्याने गेल्या सगळी भटजीला बोलवायला. राम 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 राम. संतोष संतोष कुठं आहे दादा? मी तुझा मित्र आलो रे जेवण घेऊन. संतोष राम 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 मला लय वर्षात बोललेलं रे. किती उशीर थांबायचं? चला की घरला. बरोबर आहे, हे सांगते बरोबर आहे. घरला जायचं ना, घरला जायचं ना. घरला? आणि त्याचं काय करायचं? मला दवाखान्यात नेऊया, भटजीकडे नेऊया, याला चांगलं करूया. आम्ही इथनं आपण जाऊया पहिला. अरे त्याला डॉक्टरची गरज नाही रे, त्याला भटजीची गरज आहे. त्याला लागेल रे. मी म्हणते ते बरोबर आहे. इथं थांब, आम्ही दोघं जाऊन भटजीला घेऊन येतो. चल रे. जगदंब 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 जगदंब. काय झालं तुमच्या मित्राला आणि कुठे झालं? भटजी भाऊ, आम्ही एका जंगलात पिकनिकला गेलो होतो सगळे मित्र, आणि तिथे गेल्यापासून ह्या वेगळ्याच प्रकारे वागायला लागलाय. गावात आले त्याला भूतानं सकटले. भटजी बुवा, या जगात भूत प्रेत आत्मा
असते काय? या गोष्टी विश्वास नाही. मी शिकली सवरलेली माणसं या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. तू देवाला तर मानतोस काय? हा कसला प्रश्न? देवाला तर सगळीच मानतात. जसे या जगात देव आहे तसंच या जगात भूत प्रेत आत्मा सुद्धा आहे. या मनुष्याची जगण्याची इच्छा खूप असते. त्याच्या अगोदर त्याचा मृत्यू होतो. त्याचाच आत्मा भटकतो. त्यालाच भूत प्रेत आत्मा असे म्हणतात. हेच वाईट वेळ सुरू व्हायचे संकेत आहेत. आहे का ते नाही हो, आता आहे की तू जगदंब. महाराज त्याला आम्ही उठवलं तर ते आम्हाला आवडणार नाही हो. त्याला कसं बांधून आणले ते आमचा आम्हालाच माहिती. मला त्यांना चांगलाच वाटला. दुश्मन मी त्यांना म्हणू शकत नाही, मित्र मी त्यांना समजू शकत नाही. काय चूक होती माझी ती मलाच माहीत झाली नाही. त्यांना मी जीवापाड केलं प्रेम नेहमी रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं समजलं, परंतु तिने एका क्षणातच मला परक समजलं.
शेखर भावा, तो आणि परत 1 नंबर काढलास. हो हो. काय समीर मर्दा, आणि परत 2 नंबर काढलायस. कवा 1 नंबर येणार रे तुझा? हा माझा पण नंबर येणार आणि मी बी 1 नंबर काढणार. जोपर्यंत शेखर आहे ना तो पुत्र समीर तुझा 2च नंबर येणार, लक्षात ठेव. काय शेखर, बरोबर आहे ना? ए शेखर भावा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज भावाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे भाई का बर्थडे, भाई का बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. काय आज वाढदिवसा मर्दा तुझा, आणि चेहरा का तुझा असा पडला? हा तुमच्या दोघांपासून का लपतो? तुम्हाला तर माहिती आहे मी अनाथ आहे आणि मला आज खूप एकटं एकटं वाटत आहे. म्हणजे तू आम्हाला परका समजतोस काय? तसं नाही रे समीर. मग कसं आहे तू सांग मर्दा. 2 दिवसाला तुझं वाढदिवस नियोजन लावले आणि तू असं वागायला लागलास मर्दा. सॉरी भावा, तुझं काय तर गैरसमज व्हायलाय. एका प्रे समीर, आज दिवस त्याच्यासाठी आहे, वाढदिवस त्याचा. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत आम्ही दोघं तुझ्या सोबत आहे ना तोपर्यंत तुला कधी एकटं पडू देणार नाही. काय रे? बरोबर आहे, बरोबर आहे. थँक्यू भावानो. हो, तुला आज संध्याकाळी सरप्राईज देणार आहे. आम्हा दोघांनी आयुष्यभर लक्षात ठेवणार भावा तू. खरंच ते म्हणतात ते बरोबर आहे भावा. रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं हे जीवनात खूप महत्वाचं असतं. त्याला बोलू ना तुझा. बोलू ना. हे कुठं आणलंय रे? गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेरच कांड करायचं असते रे. काय? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू शेखर, हॅपी बर्थडे टू यू. खुश ना भाऊ? हे जबरदस्त भावा, थँक्यू. तुमचे उपकार मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आपली यारी ही जगात भारी. थांब, आता आणि काय? तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. मग दे की भावा. असं का करलं माझ्या बरोबर? माझं काही चुकलं? काय चुकलं? काय चुकलं नाही, माणूसच चुकीचा आहेस. बघतोस काय? मार की मारता. माझा वाजा वाटा काढायचा अजून.
बर्थडे शेखर. काकेला खून माझा हेच मला विचारायचं आहे. ज्याने दिला दगा मला, मी त्यांना नाही सोडणार. माझा प्रतिशोध मी पूर्ण करणार. नाव आहे त्यांचं निलेश कांबळे, समीर मुजावर, राहणार कोल्हापूर. त्या दोघांना घेऊन या, तेव्हाच तुमच्या मित्राचं शरीर मी सोडणार. मी जे विचारतोय ते गप गुमानं सांगायचं. कोण आहे तुम्ही? आम्हाला काय इथं धरून आणलंय? आम्ही कोण आहे तुम्ही अजून ओळखला नाही? तुमचा मित्र शेखर माळी तुम्हाला आठवते काय? कोण शेखर? ओळखत नाही कोण शेखर. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुमचा गैरसमज झालाय. तुमच्यामुळे आमचा एक मित्र अडकून बसलाय. काय झालंय हे खरं खरं सांगायचं, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देणार. शेखर आमचा मित्र होता, पण त्याला आम्ही कधीच आमचा मित्र नाही समजलो. अरे आता रितच बसलाय, आपण गावभर उडका लागलो याला. अरे असं का बसलाय देवदास म्हणे? काय झालं रे? निलेश असं का बसलायस आणि असं कोणता विचार करायलायस तू? मला तुम्हाला दोघांनी काहीतरी सांगायचं आहे रे. आणि शेखर ह्या बाबतीत मला तूच मदत करू शकतोस रे. अरे विचारतोस काय मर्दा? अरे काय काम आहे सांग की. अरे तुझ्यासाठी तर जीव द्यायला सुद्धा तयार आहे. मला एका मुलीवर प्रेम झालंय रे. काय? मला तिच्याशिवाय काय सूचना झाल्या रे. तिच्याशिवाय काय गमना पण झाली. माझ्या मनातल्या भावना तिला सांगायचा खूप प्रयत्न करतोय मी. काय करूया? जेव्हा ती माझ्या समोर येते ना, तेव्हा माझी बोलायची धाडसच होत नाही तिला. माझ्या भावाला प्रेम झाले. यार क्या तर डरना क्या यार. अरे कोण आहे ती जिनं आपल्या मित्राला प्रेमाच्या बंधामध्ये बांधून ठेवल्या? नाव काय तिचं? माझ्या एकतर्फी प्रेमाला प्रभुतर्फी करायचंय बघ. तिचं नाव आहे मनीषा देशमुख. काय आपल्या कॉलेजच्या एक्झाम मध्ये टॉपर घेत ती, त्याच्या काय प्रेमात पडलास रे तू? शेखर, मनीषा तुझ्या ओळखीची आहे. माझी प्रेमाची नय्या तूच पार करू शकतोस बघ. असं काय? मग तर चला आपल्या मित्राला प्रेमाच्या परीक्षेमध्ये पास करायला चला. अरे थांब 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 थांब. जरा नमाज टायमिंग झाले, मी जातो जरा. आणि शेखर दोघं जावा आणि तिला विचारा, आणि जर तिने हा म्हटली तर मला पार्टी द्यायला लागणार. हा जातो बघा.
रे ऍड घरात जाऊन विचारायच तिला. भावा काय प्रेम करतोस ना मी एवढं काय भ्यायलायस? शेखर मला होय म्हणेल ना रे. ए भावा तू टेन्शन करू नको, चल. मनीषा मनीषा घरात नाही, बाहेर गेल्या. काय काम? कॉलेजचं गॅदरिंग आहे त्याबद्दल बोलायचं होतं. कुठे गेल्या ती? ती मावशीच्या गावाला गेल्या, 2 दिवसात येणार आहे. तुम्ही तिला फोन करू शकताय. ठीक आहे ठीक आहे. अजून 2 दिवस वाट बघायची. रे तू कशाला काळजी करलायस? मी तिला आत्ताच फोन लावतो. ते विचार फोन लावून विचार. हॅलो मनीषा. हॅलो, हा तुझ्याकडे एक काम होतं. बोल ना शेखर. माझ्याकडे कोणतं काम आहे? आता बोलू शकतेस? हा, बोल ना. महत्वाचं काम आहे. बोल. तो माझा मित्र निलेश आहे ना, त्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तर आता मला तू सांग, तुझं त्याच्याबद्दल काय विचार आहेत? तू असं कसं मला विचारू शकतोस? माझ्या मनात निलेशच्या बाबतीत असं काही नाही. तो फक्त माझा फ्रेंड आहे. खूप दिवस सांगायचं म्हणत होते, ते आत्ता सांगते. मी त्याच्यावर प्रेम करत नाही, मी तर तुझ्यावर प्रेम करते. माझा जीव तर तुझ्यात अडकला आहे. तू जोपर्यंत माझ्या जीवनात आहे, मी दुसऱ्याचा कधीच विचार करू शकत नाही. आय लव्ह यू शेखर, आय लव्ह यू. मी तुला नंतर कॉल करतो. बघ निलेश, या विषयापायी आपल्या मैत्रीमध्ये फूट पडता कामा नये. बघ मी काहीतरी काही सोल्युशन काढतो रे, तू टेन्शन घेऊ नकोस. का मुलगी पाहिजे आपल्या मैत्रीमध्ये कधीच परिणाम नाही मित्र. हाताने खूप मोठी चूक झाली. आम्हाला माफ करा. माफ करा आम्हाला. फोन तुम्ही त्याचा केला, माफ पण तोच तुम्हाला करणार. चला त्याच्यापाशी.